जय महाराष्ट्र. जपानमध्ये जर जॉबला आलो, तर जॅपनीज येणं किती इम्पॉर्टंट आहे आणि N5 पास आउट लेव्हल स्पीकिंग पुरेशी आहे का? जय महाराष्ट्र. जर तुम्हाला जपानमध्ये जॉब करायला यायचं असेल, तर तुम्हाला जॅपनीज येणं कंपल्सरी आहे. कारण जपानमध्ये मोस्ट ऑफ द 90% पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये जर तुम्हाला जॅपनीज येत नसेल, तर तुम्हाला जॉब दिला जात नाही. 2च अशा कंडिशन आहेत, ज्याच्यामध्ये विदाऊट जॅपनीजसुद्धा तुम्ही जपानमध्ये तुम्ही काम करू शकता. त्यातलं पहिलं म्हणजे जर तुम्ही ॲज अ एक्सपॅक्ट एम्प्लॉयी म्हणजे जर कंपनी थ्रू जर तुम्ही आलात, तर विदाऊट जॅपनीज तुम्ही काम करू शकता, खास करून आय-टी इंडस्ट्रीमध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजकाल जॅपनीज कंपन्यासुद्धा ओव्हरसीज मार्केट किंवा त्या ठिकाणी बिझनेस करायला बऱ्याच उत्सुक आहेत. सो अशा काही कंपन्या आहेत, ज्या बोटावर मोजण्याइतक्या, की ज्यांना फक्त इंग्लिशवरती तुम्ही जॉब करू शकता. अदरवाईज तुम्हाला जॅपनीज कंपल्सरी शिकायला लागतं. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की N5 लेव्हल पुरेशी आहे का? तर नाही. 2000